काय झालं काय झालं काय झालं काय काय केलं तुला? जवळ येत होते. घे खाऊन घे खाऊन. मम्मी ते दे ग. हा थोड्या वेळ टाकू का? बर बर जाय ग तू तवर फिर मग शाळा सोडतो. दोन्ही बोकडा शेजारी शेजारी बसले. अरे हा दूध प्याला तू? अरे मागून खराब झालाय, गरम पाण्यात धुवा लागत तुला. काय 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 तहान लागली? दूध पाजिलं वर बाबांनी सकाळी, परत पाजवतो त्याला थोडं. जाईद पे दूध. गाभण बकरीचा सकाळचा खुराक थोडीच घेतली माका मम्मीने सकाळी दिली, त्याच्यामुळं बाजरी आणि पेंड, सरकी पेंड. आता या वावरात आलो. या वावरात आहे ना पूर्ण रोटा मारून घेतो. या कडेला आहे ना गवत उगायला लागलंय. रोटा पण लावून घेतलाय ट्रॅक्टरला, टायर वगैरे काढून ठेवलेत. इथूनच जायचं एक अर्ध्या तासात, अर्धा नाही 1 तासात मस्तपैकी रोटा मारून होईन आपला सगळा. झाला पूर्ण रोटा मारून. 12 वाजले. 1:30 10:30 11:30 हा 1.5 तास लागला पूर्ण. हे पास पण आणली होती बरं का मध्ये, म्हणलं माराव, पण त्याचा विषय आज झाला की त्याचा एक नट आहे ना पॅक होता आहे बघा. म्हटलं परत आता घरी जायला नाही परवडायचं, त्यासाठी मग नाही मारली. नाही तर लय मस्त बसली असते अशी 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 अशी. जाऊ द्या. जरा बाहेर सोडलेत आत्ता आहे ना. काय झालं, शेवगाव गेलो होतो, थोडं काम होतं त्याच्यामुळं आहे ना त्यांना आहे ना खाली टाकलं नव्हतं, थोडंच टाकलं होतं. ते तिकडून आणलं होतं ना थोडं, ते आपलं खुरपूर राहिलं ना आजीने तिथलचं गवत आणलं होतं थोडं. तर मग म्हणलं आता थोडं सोडतो बाहेर. इथं खाई गावावर खाय ग तवर, मग तुम्हाला तिकडं नेतो. एक शेळी राहिली तीचसाठी थांबलोय नेमकी. ती आपण आत्ता येली ना तीच शेळी, ती नेमकी तीच आत राहील, तीचसाठी सोडलं. म्हणलं खाईन पेईन बाहेर, थोडं दूध येईन तिला. तर तीच आत बसली खेळत. यायचं नाव घ्याय ना बाहेर. ते बाबा गेले तिला बघायला. आता इथं राजहंसला बाहेर घेऊन आली बाबा ही. काय शेळी आहे. आता चारा फुल पोट करणार आहे यांच्या. आता 2 वाजलेत, 3-4 वाजेपर्यंत मस्त चरून देणार आहे यांना. आता फुल टाईट करायचे आता यांना. जिथं आपल्याला शेड करायचं होतं ना तिथं गिन्नी गवत उगलं होतं, दिलंय आता तिथं ठेवून गौरीला. म्हणलं कवर खात बस. ते बघा शेळ्या पळू राहिले तिकडं मागं आहे, गौरीच्या मागं शेळ्या आहे, सगळ्या दिसायच्या नाही. दसऱ्यात घास बारीक बारीक उगलेला आहे ना, खाऊ राहील. दसऱ्यात घास उगलेला आहे ना मागं, ते खाऊ राहिल्या शेळ्या. बघा बोकड. ते काय झालं आपण काय झाला म्हणाला, त्याचा विषय झाला की ते मागून लय ढेंडाळायला लागला. दूध जास्त झालं वाटतं त्याला. त्याच्यामुळे बाबाला म्हणलं त्याला आहे ना मागून साफ वगैरे करा. पूर्ण असं घट्ट झालं होतं, चिटकलं होतं सगळ्याच्या शेपटीला. बाबा ते करू राहिलेत मग आता, नाही तर बाबा बी आले असते. मस्त खाऊ राहिले आता, कवर खात बस. मी म्हणतो अर्ध्या तासात फुल होऊन जाईल एवढं याच्यात. तिकडं काय गेला असं बाबा, येऊ याला इकडं कंबडलं. एक शेळीला घेऊन गेलाय. चला मी बसलोय मिरच्याच्या वावरात, थोडं बसल्या बसल्या हरळ उपटितो. हरळ नाही काय म्हणजे लवहाळा 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 उपटितो बसल्या बसल्या, काय काम नाही. ओ आजी, मिरच्याच्या वावरात लय दे यार, लय लावाळा झालाय. बघा इथं सगळा लावाळाची, बेकार लावाळा आहे सगळा. आणि बरं या लावाळ्याचं काम असं आहे, एक उपटलं जात नाही. याला 8 हे असतात, काय म्हणते त्याला, गिठोळ्या. आणि ते गिठोळ्या जवळ त्या 8 मरत नाहीत ना तवर लवाळा जात नाही. आणि एक उगली का परत 8 तयार होत्यात. तर हे उपटून घेऊ राहिलो मी. याच्या खाली 7-8 तशाच राहतात. तर तुटून येतं ते खाली, तसंच राहतं गिठोळ्या त्याच्या.
लालच द्यावा लागतो, लालच. सुवाबिळीचा पाला मग येतोय हातात, नाही तर घरी जाऊन बंटीन त्याच्या भाकरी खाऊन आलाय घडी. आता नसतं सोडित मी तुला. तुझं दाव नाही आणलं रे, नाही तुला इथं बांधून ठेवला असतं मस्त गौरी शेजारीच, ऐका नाही. हां हां हां, ताकद दाखवतो, ताकद दाखवतो. कोंडा कोंडा त्यांना, कोंडा गौरी चल. पाऊस बिऊस लागतो का नाही? हा सुकाना. चल ग, चल आता बस झालं, मस्त भरली, मस्त पोट भरलं. चल चल ना, भिजती का? चल हे रे, त्याच्या रस्त्यातून सारखा ते जायचा नाही पुढं. हे रे हे रे हे रे, चला चल ग, मग केवढी झाली. चल हेर ना, ए रे, त्यांना ते घ्या लवकर बाहेर. त्याला जागेवर पळात सगळं काढलं ना धुवून त्याला. मग काय टेन्शन नाही. ऐक नाही ग बंटे, बंटे चला भाऊ, झालं पोट भरून त्यांचं बी. आता काय, आता काय पाहिजे? आता एवढा डॅमसा झाला नाही, एवढा झाला ना आता, बस ना. काय पाहिजे आता? माग चाल, माग वय अजून 4-5 दिवस थांबावं लागेल या मकाला. चल माग.